मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं असं मला वाटत आहे की आपण ITI करतो. ITI केल्यानंतर आपण अप्रेंटिस करतो. अप्रेंटिस केल्यानंतर कोणत्याही कंपनीमध्ये जॉब करतो. आपण ते जॉब कंपनीचं काम करत असताना आपल्याला त्या मोबदला मिळतच नाही. कारण प्रत्यक्षात विचार केला असता इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, वेल्डर, फिटर या सर्व गोष्टी जे जॉब्स असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये यांना जास्त काही स्कोप नसतो. तुम्ही केलं तर गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करून गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता, त्यामुळे चांगला स्कोप तुम्हाला आहे. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये काहीच उपयोगाचा राहत नाही. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये साधारणतः विचार केला असता तर तुम्हाला एक बेसिक डेली वेजेसनुसार तुम्हाला पेमेंट दिला जातो. 250 पासून स्टार्ट होतो, 300, 500, 600 जे ज्याप्रमाणे स्किल आहे. सेमी स्किल्ड, सपोज स्टार्टिंगपासून अनस्किल्ड आहे, सेमी स्किल्ड आहे, स्किल्ड आहे, याच्यानुसार तुम्हाला पेमेंट दिला जातो. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं काही पेमेंट निघणार नाही. 10-12 हजार, 15 हजार, 20 हजार असं निघतो. सपोज चांगला जर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला 30 ते 40पर्यंत पेमेंट मिळू शकतो. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेमेंटबद्दल विचार केला असता तर तुम्हाला 8 घंटे कंटिन्यू काम करावं लागतो. ITI केल्यानंतर तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही प्रत्यक्षात गव्हर्नमेंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि गव्हर्नमेंट जॉब तुम्ही मिळवून सुखाने तो ड्युटी करू शकता. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तशाप्रमाणे तुम्हाला सुखानं ड्युटी करता येणार नाही. कारण इथं कंटिन्यू तुम्हाला 8 घंटे काम करावंच लागते. म्हणूनच मित्रांनो म्हणतो, तुम्ही 10वी 12वी झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या तयारीला लागा आणि कंपनीच्या नादात लावून आपलं जीवन बर्बाद करू नका. कारण आमचीही तेच परिस्थिती आहे. आम्हाला 4,000च्या पेमेंटपासून आम्ही आता 30,000 पेमेंटवर आलो. लगभग आम्हाला 15 ते 16 वर्ष ड्युटी होऊन राहिली करत. म्हणून सध्या तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचा विचार करत असाल तर तुमच्या घरची परिस्थिती चांगली असाल तरच तुम्ही प्रायव्हेट जॉब करा, नाहीतर गव्हर्नमेंटच्या तयारीला लागा. तुम्ही प्रत्यक्षात मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरची ड्युटी करू नका सध्या.